सर्वांना प्रेज द लॉर्ड डेली डिवोशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज पवित्र आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी आपल्यासोबत मी शेअर करेल। जसं आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण आत्मिकरित्या वाढत जातो, अनेक प्रकारच्या सेवांमध्ये, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण वाढतो। जसं स्तुती आराधनेची सेवा, सुवार्ता सांगण्याची सेवा, सुवार्तिक पाळकाची सेवा आणि अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला ठाऊक आहे आणि आपण त्या सेवा करतो आणि त्या सेवेमध्ये प्रभू येशू आपल्याला आशीर्वाद देतो। पण अजून एक सुंदर सेवा आज आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे इब्री लोकासपत्र 6 अध्याय आणि वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे की कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा ही देवबाप विसरून जाणार नाही। हालेलुया। या ठिकाणी एक सुंदर सेवा लिहिली आहे, ती म्हणजे पवित्र जनांची सेवा। हालेलुया। जे देवाचे दास आहे, देवाची दासी आहे, त्यांची सेवा करणं ही देखील एक उत्तम प्रकारची सेवा आहे। जसं आपण बायबलमध्ये विधवेने एलियासाठी अन्नाची सोय केली आहे। तिला कमी होतं, तिची गरज होती, पण त्या गरजेमधून देवाच्या दासाची तिने प्रथम सोय केली आहे आणि आपल्या थोड्या आशीर्वादामध्ये तिने देवाच्या दासाला सामील केल्यानंतर तिचे आशीर्वाद मोठे आणि महान झाले आहे। आपण शुनेमकरीन स्त्रीबद्दल वाचतो, तिने अलिशासाठी आपल्या घरामध्ये एक रूम तयार केली आहे आणि देवाच्या दासाची त्याद्वारे तिने सेवा केली आहे। हालेलुया। आणि ज्यावेळेस त्या देवाच्या दासांची, पवित्र लोकांची, देवाच्या लोकांची त्यांनी सेवा केली, प्रियानो, देवाने त्यांना महान आणि मोठे आशीर्वाद दिले आहे। तर आज या वचनातून आपण शिकूया आणि पवित्र जनांची सेवा करण्यासाठी आपण आपला हात, आपला पैसा आणि आपले जीवन आपण पुढे करूया आणि प्रभूचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊया। प्रभू या वचनाद्वारे आपल्याला, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देव। गॉड ब्लेस यू।